हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच येतना मी हॉलची जी क्लिनिंग आहे तर ती आवरायला घेतली। आता क्लिनिंग अशी फारशी काही नव्हती, फक्त आपलं रोजचं जे आहे ते सोफा वगैरे सेट करणं किंवा बेडशीट जी आहे तर ती व्यवस्थित करून ठेवणं, जेणेकरून आपल्या हॉलचा जो लुक आहे तर तो अजून छान दिसतो। आता जीविका गेलेली होती स्कूलला, ती गेल्यानंतर मग माझी क्लिनिंगची जी काही कामे असतात तर मी ती करायला घेते, कारण की ती असेपर्यंत मग क्लिनिंग तर काही मला करणं शक्यच होत नाही। आणि तिचं कसं स्कूलला निघाली की सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ती इकडे तिकडेच करून ठेवत असते, त्याच्यामुळे ती गेल्यानंतर न शक्यतो मी जी क्लिनिंगची कामे आहेत ना तर ती करायला घेते। तर मग आधी हॉलची जी काही क्लिनिंग होती तर ती आवरून घेतली। त्याच्यानंतर न बेडमध्ये सुद्धा थोडासा पसारा वगैरे झालेला होता तर तो सुद्धा आवरून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता घरं वगैरे जी आहेत तर ती झाडून घेऊयात। आता सकाळी सकाळी घरं वगैरे झाडून घेतली की सगळा कचरा जो आहे तो एकदाच निघतो आणि सगळी घरं वगैरे एक सोबतच मी झाडून घेत असते, जेणेकरून कचरा वगैरे जो आहे तो एकदाच निघाला तर मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा दिसताना सुद्धा आणि मग आपलं जे काम आहे ना तर ते सुद्धा व्यवस्थितरित्या होतं। तर मग झाली होती नाश्त्याची वेळ, तर नाश्त्यामध्ये इथे आधी मी काय केलं, चहा जो आहे तर तो ठेवून घेतला, कारण की सकाळचा जो चहा आहे तर तो मी बंद केलेला आहे। म्हणजे उठल्यानंतर पहिल्यांदा मी चहा जो आहे तर तो घेत होते, पण सध्या 2-3 दिवस झालं चहा जो आहे तर तो मी सकाळचा घेणं बंद केलेला आहे। फक्त नाश्त्यामध्ये चहा जो आहे तर तो मी घेत असते आणि सोबतच इथे पपई जी आहे तर ती सुद्धा चिरून घेतलेली होती आणि जीविकाला सुद्धा टिफिनमध्ये दिलेली होती, तर थोडीशी शिल्लक होती तर म्हटलं चला पपई सुद्धा नाश्त्यामध्ये मग संपून जाईल, नाही तर फ्रीजमध्ये जर ती तशीच ठेवली तर मग खाण्याचं वगैरे लक्षात नाही राहिलं तर मग ती खराबच होऊन जाते। त्याच्यामुळे म्हटलं चला आहे लक्षात वरतीच ठेवलेली आहे तर निदान ती संपून तरी जाईल। आणि त्यानंतर मग मी जे आहे ना तर भाजी करायला घेतली। तर आधी येत ना मी काय केलं बघा, तेल जे आहे ते गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं जे आहे तर ॲड केलं आणि जिरं व्यवस्थित असं तडतडून द्यायचं, जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये अगदी छान असा उतरतो। तर आता जिरं जे आहे ते तडतडल्यानंतर त्यामध्ये मी कांदा जो आहे तो ॲड केला आणि आज ना मी राजमाची जी भाजी आहे तर ती बनवणार होते। तर आता कांदा जो आहे तर तो व्यवस्थित असा परतून द्यायचा, त्यानंतर त्यामध्ये आता कढीपत्ता जो आहे तर तो मी टाकून घेतलेला आहे। आता कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी सुद्धा चालेल। तर आता ही जी पेस्ट आहे ना तर ती मी टोमॅटो, आलं आणि लसूण याची बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। तर आता भाजी जशी आपल्याला हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये टोमॅटो वगैरे जे आहेत तर ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर आता मला थोडीशीच भाजी बनवायची होती, जास्त ग्रेव्हीची भाजी आमच्या इथे खात नाहीत, म्हणजे थोडासा रस्सा वगैरे असेल तर मग ते सगळे आवडीने खातात, तर त्यामुळे त्याचप्रमाणे यामध्ये टोमॅटो वगैरे जे आहेत तर ते मी ॲड केलेले आहेत आणि पेस्ट जी आहे ना ती अगदी अशी बारीक करून घ्यायची, जेणेकरून मग त्याचा जो फ्लेवर आहे तो अजून छान उतरतो। तर आता इथे आधी मी हळद टाकून घेतलेली आहे, त्यानुसार चवीनुसार लाल तिखट सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे आणि सोबतच जो राजमाचा मसाला मिळतो तर तो यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि जसं आपल्याला हवं असेल तसं प्रमाण जे आहे तर ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आता मसाले जे आहेत ना बघा तर ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे, जेणेकरून भाजीचा जो फ्लेवर आहे तर तो अजून छान होतो आणि आमच्या इकडे जास्त स्पायसी खातात, तर त्यामुळेच तसे मी मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत। आता राजमा जो आहे तर तो मी कुकरला आधी शिजवून घेतलेला होता, म्हणजे आदल्या दिवशी भिजत घातलेला होता आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर कुकरला त्याच्या 3 शिट्ट्या ज्या आहेत तर त्या मी करून घेतलेल्या होत्या। आता सगळ्या शेवटी चवीनुसार जे मीठ आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, तुम्ही वरून कोथिंबीर वगैरे ॲड केली तरी सुद्धा चालेल। तर आता यामध्ये ना बघा मिक्सरमध्ये मी थोडंसं राजमाचं जे पाणी होतं ना तर ते सुद्धा टाकून ठेवलेलं होतं, जेणेकरून जी पेस्ट आहे तर मग ती खाली चिटकून वगैरे राहणार नाही। आणि त्यानंतर मग आता त्याला उकळी वगैरे येऊ देईपर्यंत म्हटलं चला जो काही पसारा वगैरे झालेला आहे, कांदे किंवा टोमॅटो आपण चिरलेले असतात तर म्हटलं चला ते आधी भरून घेऊयात, कारण की बघा
भाज्या वगैरे करायचं म्हटलं ना तर हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी चिरल्या ना की ओट्यावरती खूपच असा पसारा होतो. पण आता आपल्याला चवीनुसार खायचं म्हटलं तर मग तेवढं काम तर आपल्याला करावंच लागणार. आता जोपर्यंत माझा राजमा शिजून होतोय तर तोपर्यंत म्हटलं चला आपली भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करून घेऊयात, जेणेकरून भाजी सुद्धा बनवून होईल आणि सोबतच भांडी जी आहे तर ती सुद्धा क्लीन करून होतील. तर सगळ्यात आधी आहेत ना भांडी जी आहेत ना तर त्यातलं जेवढं काही खरकट वगैरे असेल ना तर ते सगळं आधी मी काढून घेत असते. म्हणजे भांडी वगैरे घासताना आहेत ना मग कसं ताट्यांना थोडंसं मसाला वगैरे लागलेला असतो किंवा एखादी भाजी वगैरे थोडीफार शिल्लक राहिलेली असते, तर मग हे असं आधी क्लीन करून घेतलं ना मग घासताना वगैरे जे आहे ना तर ते आपल्याला व्यवस्थित भांडी जी आहेत तर ती क्लीन करून घेता येतात. आणि सिंक जे आहे तर ते सुद्धा आपलं खरकट वगैरे राहत नाही सिंकमध्ये सुद्धा, म्हणून आधी खरकट वगैरे काढून घेते. सिंक वगैरे जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन करते. आणि इथं किचनमध्ये बघा काम करताना आहेत ना बाहेर कोणी आलं गेलं तरी सुद्धा समजतं, म्हणजे इथूनच सगळं व्यवस्थित असं दिसतं. म्हणजे कोणी आवाज वगैरे दिला तरी सुद्धा पटकन असं लक्षात येतं. आणि काम करताना बघा नेहमी अर्ध लक्ष किचनमध्ये असतं आणि अर्ध बाहेर असतं, कारण की कधी कोणी येईल सांगता नाही येत. त्याच्यामुळे सतत बाहेर जे आहे तर ते सुद्धा लक्ष द्यावं लागतं आणि सोबतच घरातील जी कामं आहेत तर ती सुद्धा करता येतात. पण किचनमध्ये काम करताना मग एवढा फायदा होतो की बाहेरचं जे आहे ते सगळं दिसतं आपल्याला. त्यानंतर मग आता इथे लिक्विडची बॉटल होती ना बघा तर ती माझी संपलेली होती. तर मग मी काय करते, पूर्ण लिक्विड तर काही बॉटलमधून निघत नाही, तर त्यामुळे मग मी काय करते बघा यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ना तर ते ॲड करते, जेणेकरून पूर्ण लिक्विड जे आहे तर ते आपल्याला वापरता येतं. तर आता इथे बघा जोपर्यंत माझी भांडी वगैरे घासून होत आहेत तर तोपर्यंत इकडे भाजी सुद्धा आपली तयार आहे. तर आता जसं आपल्याला हवं असेल तसं आपण यामध्ये रस्सा जो आहे तर तो ठेवू शकतो. आता आमच्या इकडे थोडासा रस्सा भाजीच लागते, त्यामुळे मी थोडासा रस्सा जो आहे तर तो जास्त ठेवलेला आहे. आता तुमच्याकडे जर ग्रेव्हीवालं खात असतील तर तुम्ही अजून थोडंसं जे आहे तर बारीक गॅसवरती त्याला शिजवून देऊ शकता, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे तर ती घट्ट होईल. तर आता इथे म्हटलं चला भाजी जी आहे तर ती सुद्धा लगेचच काढून ठेवूयात, जेणेकरून मग भांडी जी आहे तर ती सगळी आपली एकदमच घासून होतात. आणि किचन ओट्यावरती सुद्धा जास्त भांड्यांचा जो पसारा आहे तर तो राहत नाही. आणि स्वयंपाक केल्यानंतर पहिलं जे काम असतं ना तर ते म्हणजे हेच असतं की सगळा स्वयंपाक जो आहे तर तो अशा छोट्या भांड्यांमध्ये जो आहे ना तर तो काढून ठेवायचा, जेणेकरून आपला जो ओटा आहे तो सुद्धा सुटसुटीत दिसतो आणि सगळी भांडी जी आहेत ना तर ती आपली एकदाच क्लीन करून होतात. तर मग आधी येत ना इथलं काय केलं, जेवढी काही भांडी होती ती क्लीन करून घेतली आणि सोबतच थोडीफार एक्स्ट्राची सुद्धा होती ती सुद्धा लगेचच हातासरशी जे आहेत ना तर ती क्लीन करून घेतली. आणि मग आता ओटा जो आहे तर तो सुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेतला, जेणेकरून तो छान असा दिसेल. आणि कसं होतं भाज्या वगैरे केल्या की थोडीफार फोडणी वगैरे जी आहे तर ती समोर जे आहे ना तर ते स्टाईलवरती उडतेच, त्याच्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असं घासून वगैरे घेतलं आणि लगेचच्या लगेच क्लीन केलं ना बघा तर ते लगेच म्हणजे होतं सुद्धा क्लीन लगेचच. नाहीतर मग काय होतं आपण जर ते तसंच ठेवलं ना तर मग ते क्लीन करायला सुद्धा बराचसा वेळ जो आहे तो आपल्याला लागतो. त्याच्यामुळे जसं जमेल तसं मी जे आहे ना तर ते क्लीन करून ठेवत असते. सोबतच ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून घेतला, शेगडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेतली, कारण की स्वयंपाक वगैरे तर आवरला होता. तर मग म्हटलं चला ओटा जो आहे तो सुद्धा क्लीन करून होईल. आणि मग एकदा किचनमधली आपली कामं आवरली ना की मग दुसरी कामं करायला आपण मोकळे होतो. त्यानंतर मग जीविकाचे सुद्धा थोडेसे कपडे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवायचे होते. तर मग ते सुद्धा जे काम आहे तर ते सुद्धा मी आवरून घेतलेलं होतं, कारण की कसं होतं बघा तिचे डेली वेअरचे कपडे जे आहेत ना तर ते मी याच बास्केटमध्ये ठेवत असते, जेणेकरून ते लगेचच सापडतात. किंवा स्कूलचा युनिफॉर्म वगैरे काही असेल तर ते मी या बास्केटमध्येच ठेवत असते. पण कधी कधी काय होतं बघा सगळे कपडे जे आहेत ना तर ते वर खाली होऊन जातात आणि काही घ्यायचं म्हटलं तर पटकन काही सापडत नाही. त्यामुळे जेव्हा कधी मला वेळ भेटेल तर त्यावेळेस मग सगळं जे आहे ना तर ते मी असं आवरून ठेवत असते, जेणेकरून मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं आणि आपल्याला सुद्धा कपडे वगैरे घेताना ते पटकन जे आहेत ना तर ते सापडले जातात. आणि थोडीफार एक्स्ट्राची सुद्धा कपडे जे आहेत तर ती सुद्धा होती त्यामध्ये. मग ते सुद्धा सगळे कपडे वगैरे जे आहेत ते घड्या वगैरे घालून ठेवलं. आणि त्यानंतर माझ्या बड्डेच्या दिवशी मम्मीने मला साडी आणलेली होती आणि सोबतच मी सुद्धा एक सिंपल अशी साडी जी आहे ना तर ती घेतलेली होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर आता इथे बघा ही जी पिंक कलरची साडी तुम्हाला दिसतीये म्हणजे थोडीशी लाईट पिंक कलरमध्ये आहे. आता कॅमेऱ्यात ते इतकं असं कॅप्चर होत नाहीये, पण कलर जो आहे तो याचा खूपच छान आणि सुंदर असा आहे. सोबतच त्याच्या पदराला थोडेफार गोंडे वगैरे जे आहेत ना तर ते सुद्धा आहेत. आणि साडी जी आहे ना तर ती खूपच छान आहे. आता माझा जो बड्डेचा व्लॉग होता तर तो मी आधीच चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जाऊन नक्की चेक करा. तर आता हा
याचा बघा पीस आहे ब्लाऊज पीस. तर आता बघूयात कधी मला वेळ भेटतो या साड्या ज्या आहेत तर त्या फॉल पिकोला वगैरे देण्यासाठी. आणि त्यानंतर ही एक अशी सिंपल अशी साडी आहे जी की मी घेतलेली होती स्वतःसाठी, जेणेकरून कधीही कुठं वगैरे जायचं म्हटलं तरी अशा सिंपल वगैरे साड्या असल्या ना बघा तर त्या वेअर करायला पटकन आपल्याला इझी जातं. आणि दोन्ही सेमच होतील म्हणून म्हटलं एक सिंपल घेऊयात. आणि मम्मीने तर घेतलेलीच होती तर म्हणून मग म्हटलं चला एक सिंपल जी आहे ती आपण घेऊयात. आणि मग अशा या दोन्ही साड्या ज्या आहेत तर त्या आता मला खरं तर फॉल पिकोला द्यायच्या आहेत, पण आता बघूयात कधी मला वेळ भेटेल त्यावेळी जे आहेत ना मग ते फॉल पिकोला वगैरे टाकता येतील. आता इस्त्रीचे कपडे सुद्धा आलेले होते तर म्हटलं चला ते सुद्धा लगेचच कबर्डमध्ये जे आहे तर ठेवून देऊयात. नाहीतर मग वरती जर राहिले ना तर मग ते तसेच राहून जातात आणि आपल्या कामाच्या गोंधळात तर आपल्याला काही बघा या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात राहत नाहीत. आणि जो काही पेपर वगैरे असतो इस्त्रीच्या कपड्यांमध्ये तर ते सगळं बाहेर मी टाकून आले. आता राजमा केलेलाच होता तर म्हटलं चला थोडासा जो राईस आहे तर तो सुद्धा आपण बनवून घेऊयात. तर आता डीमार्टमधूनच हे मी 1 किलोचं जे पॅकेट असतं ना बघा बिर्याणीचं तांदूळ जे असतं त्याचं तर ते मी घेऊन येत असते. आता तसं तर श्रावण महिना लागलेला आहे, नॉनव्हेज तर काही आता आम्ही खात नाही, पण आता आणलेलंच होतं तर म्हटलं चला राजमा तर बनवलेलाच आहे, सोबत राईस सुद्धा बनवून घेऊयात. तर आता इथे ना मी 1 ग्लास तांदूळ जे आहे ना तर ते घेतलेलं आहे. आणि आता याला मी आधी काय करणार आहे धुवून वगैरे ठेवलेलं आहे मी 5 मिनिटं. आणि आता म्हटलं चला कुकरमध्ये मग मी काय केलं थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं जिरं यामध्ये ॲड केलं, त्यासोबतच थोडंसं तमालपत्र जे आहे तर ते सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. आणि त्यानंतर जे तांदूळ आपण धुवून ठेवलेलं होतं तर ते आता यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग जसं आपल्याला पाणी हवं आहे तसं आपण यामध्ये ॲड करायचं. तर शक्यतो 1 ग्लास तांदूळ घेतला तर त्याला 1.25 ग्लास जे पाणी आहे ना तर ते लागतं, पण माझ्याकडून काय झालं बघा थोडंसं पाणी जे आहे ना तर ते जास्तच यामध्ये ॲड होत गेलं आणि त्यामुळे भाजू आहे ना तर थोडासा असा चिकटसा म्हणतो ना आपण तर तशा पद्धतीचा झालेला होता. तर मला असं वाटत होतं की थोडासा सुट्टा भाजू आहे तर तो सुद्धा होईल, पण मी आधी बरोबर 1.25 ग्लास जे पाणी आहे ना तर तेच ॲड केलेलं होतं. पण पुन्हा मग मला असं वाटलं की थोडंसं तांदूळ जो आहे तर तो कच्चा राहू नये म्हणून मग मी पुन्हा त्यामध्ये पाणी जे आहे ना तर ते ॲड केलं. पण चला ठीक आहे, चुकीतूनच माणूस शिकतो, नेक्स्ट टाइम जे आहे तर ते आपण या गोष्टींची काळजी घेतो. तर आता मग आधी मी यामध्ये मीठ ॲड केलं आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता कुकरच्या ज्या आहेत ना आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत. तर आता जोपर्यंत आपला कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं चला कम्प्युटरच्या टेबलवरती सुद्धा पसारा होता तर म्हटलं तो सुद्धा आवरून घेऊयात. आणि बरेच दिवस झालं चाललेलं होतं की कम्प्युटर वगैरे जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे टेबलवरचं सगळंच, पण आज उद्या म्हणता ते सुद्धा राहून जात होतं. तर म्हटलं चला आज जोपर्यंत कुकर होतंय तोपर्यंत माझ्याकडे बराचसा वेळ शिल्लक होता, म्हटलं तेवढ्या वेळेत माझी ही जी क्लिनिंग आहे ना तर ती आवरून होईल. तर आधी इथले जे काही लाईटचे बटन वगैरे होते ते सगळे मी ऑफ केले, कारण की क्लिनिंग करायची होती म्हणून म्हटलं चला आपल्या सेफ्टीसाठी सगळं जे आहे ते आधी बंद वगैरे करून घ्यावं आणि त्यानंतरच मग क्लिनिंग जी आहे तर ती करायला घेऊयात. तर आता या बेडरूमची जी खिडकी आहे ना बघा ती कधीच मी म्हणजे ओपन करून ठेवत नाही, कारण की पाल वगैरे जे आहे ते आतमध्ये येते आणि मग पटकन काय त्या बाहेर जात नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी या रूमची जी खिडकी असते ना ती बंदच ठेवते. पण तरी सुद्धा बघा टेबलवरती इतकी धूळ जी आहे ना ती साचलेली होती ना की काही विचारायलाच नको. आणि इथे एक तर खूपच वायरिंगचं कनेक्शन आहे त्याच्यामुळे मी काही इथे जास्त क्लिनिंग जी आहे तर ती करत नाही. पण ती धूळ जी आहे तर ती पाहिली ना तर मग ते असं होत होतं की कधी ती मी क्लीन करून घेतेय. तर म्हटलं चला आज जे आहे तर ते आपण सगळंच व्यवस्थित असं क्लीन करून घेऊयात. म्हणून आधी सगळी बटणं ऑफ करून त्याच्यानंतर सगळं जे आहे ते मी पुसून वगैरे घेतलं आणि पुन्हा आहे तसं सगळं जे आहे ना तर ते आता मी सेट करून घेणार आहे. आणि खूपच टेबलवरती जी धूळ म्हणतो ना आपण तर ती बसलेली होती, म्हणजे अगदी लक्ष देऊन जर पाहिलं तर मग समजून येत होतं की खूपच धूळ जी आहे ती बसलेली आहे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला सगळं जे आहे ते क्लीनच करून घेऊयात. आणि सगळ्या वायरी वगैरे ज्या आहेत ना तर त्या सुद्धा मी क्लीन करून घेतलेल्या होत्या. आणि तुम्हाला सुद्धा दिसत असेल की धूळ जी आहे ना तर ती बॅक साईडला खूपच जास्त झालेली होती, म्हणून मग ज्या वायरी वगैरे होत्या तर त्या सुद्धा मी सगळ्या व्यवस्थित नॅपकिनने वगैरे अशा क्लीन करून घेतल्या. आणि कम्प्युटर जो होता तो सुद्धा पुढे ओढून घेतला, जेणेकरून सगळं जे आहे तर ते मला व्यवस्थित असं क्लीन करता येईल. आणि एकदा क्लिनिंग केली ना बघा तर मग ते बघायला सुद्धा आपल्याला छान वाटतं. म्हणजे क्लिनिंग
क्लिनिंग केल्यानंतर मग आपलं असं होतं की सतत आपण जी क्लिनिंग केलेली आहे ती जागा आपण सतत पाहत राहतो की आपल्याला सुद्धा छान वाटतं की सगळं स्वच्छ आपण केलेलं आहे आणि ते दिसताना सुद्धा छान दिसतंय. तो एक वेगळाच आनंद सुद्धा आपल्याला असतो. तर आता आधी टेबल वगैरे जो आहे ना तो सगळा असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग जेवढं काही टेबलवरती होतं ना, माऊस वगैरे म्हणा किंवा स्पीकर वगैरे म्हणा, सगळं जे आहे तर ते पुन्हा आहे तसं सेट करून ठेवलं, क्लीन करून, जेणेकरून मग ते सगळं व्यवस्थित जागच्या जागेवरती ठेवलं तर मग पुन्हा सगळं जे आहे ते व्यवस्थित असं दिसतं. आणि पुन्हा मग म्हटलं की चला आता हा जो CCTVचा जो कॅमेरासाठी आम्ही एक छोटासा TV घेतलेला आहे तर तो सुद्धा पुन्हा आहे तसा सेट करून घेतला. आणि त्याला सुद्धा एक छोटासा माऊस जो आहे ना तो त्याच्यासोबत सुद्धा आलेला होता. मग पुन्हा सगळी बटणं वगैरे जे आहेत तर ते ऑन केले, म्हणजे बघितलं की सगळं व्यवस्थित असं चालू आहे का, माझ्याकडून काही चुकीचं एखादी पिन वगैरे इकडे तिकडे तर लागली वगैरे नाहीये ना. तर मग म्हटलं चला पुन्हा एकदा ते चेक करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर कीबोर्डचा जो सेक्शन होता खालचा तर तो सुद्धा क्लीन करून घेतला. आता तिथे फारशी अशी काही धूळ नव्हती त्याच्यामुळे मग ते सुद्धा पटकन जे आहे तर ते क्लीन करून झालं. आणि मग खालचा जो टेबलचा भाग होता तो सुद्धा सगळा आवरून घेतला, कारण की इथे सुद्धा जीविकाचे सगळे बुक्स वगैरे असतात ना तर ते मी इथेच ठेवत असते. त्याच्यामुळे म्हटलं जे काही एक्स्ट्राचं वगैरे असेल तर मग ते व्यवस्थित असं ठेवून देता येईल. आणि या बॉक्समध्ये तिचे डेलीचे जे काही पेन्सिल, सॉक्स वगैरे किंवा रिबिन्स, हेअर बेल्ट, आय कार्ड सगळं मी या बॉक्समध्येच ठेवत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी येत ना ते पटकन सापडतं. नाहीतर मग इकडे एक पडतं तिकडे एक पडतं असं तिचं होतं आणि सकाळी उठल्यानंतर मग आपली गडबड सुरू होते. त्यानंतर मग बाहेर आले तर पाऊस यायला सुरुवात झालेली होती आणि वारं तर इतकं सुटलं होतं ना की काही प्रमाणच नाही म्हणजे त्याला. म्हणून मग म्हटलं आता पाऊस वगैरे येण्यापेक्षा जोराचा जर पाऊस आला तर मग कपडे जे आहेत तर ती ओली होऊन जातात. म्हणून म्हटलं चला वारं सुटलेलं आहे, थोडा थोडा पाऊस सुद्धा येतोय. मग सगळे कपडे जे आहेत ते आतमध्ये आणले आणि मग इथे जे आहे तर ते वाळत घातले आणि संध्याकाळपर्यंत मग ते व्यवस्थित असे सुकतात, कारण की इथे फारसा पाऊस जो आहे तो आतमध्ये येत नाही. आणि हवा सुद्धा तुम्ही बघू शकता बाहेर खूपच जास्त जी आहे ना तर ती चालू होती. आणि मग हवा म्हटलं की कपडे आपोआपच जे आहेत तर ती सुकून जातात, त्याच्यामुळे आतमध्ये आणून वाळत घातले. आणि मग झालेली होती दुपारच्या जेवणाची वेळ. तर आता बघा इथे मी छान असं ताट जे आहे ना तर ते बनवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला राजमा आणि राईस आता इथे खाण्यासाठी तयार आहे. आणि राजमा इथना खरंच खूप छान झाला होता, सगळ्यांना आवडला आणि सगळे म्हणत सुद्धा होते की खूप छान टेस्ट जी आहे ना तर ती यावेळेस भाजीची आलेली आहे. आणि मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेली होती, पण पहिल्याच याच्यात सगळ्यांना भाजी जी आहे ना तर ती आवडलेली होती. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.